हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा आनंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांनो, आज आपण आपला जो थर्ड चॅप्टर आहे द हरप्पन सिव्हिलायझेशन, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा चॅप्टर पाहणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला अपकमिंग नोटिफिकेशन जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग सुरू करूया आपल्या थर्ड चॅप्टरला. द हरप्पन सिव्हिलायझेशन्स म्हणजेच हडप्पा संस्कृती. ओके, आता या चॅप्टरमध्ये आपण काय काय पाहणार आहोत ते पाहूया. हरप्पन सिव्हिलायझेशन, देन सेकंड वन हाऊसिंग अँड टाउन प्लॅनिंग, थर्ड वन सील्स अँड पॉट्स, फोर्थ द ग्रेट बाथ, लाईफ इन द हरप्पन सिव्हिलायझेशन, ट्रेड, रिझन फॉर डिक्लाइन म्हणजेच हडप्पा संस्कृती पाहणार आहोत आधी. त्याच्यानंतर हाऊसिंग अँड टाउन प्लॅनिंग म्हणजेच घरं आणि तिथली नगररचना जी आहे ती कशी झाली ते पाहणार आहोत. सील्स अँड पॉट्स म्हणजे त्यांच्या ज्या मुद्रा होत्या, सील्स म्हणजे काय तर मुद्रा, ओके, सो त्या आपण पाहणार आहोत. पॉट्स म्हणजे त्यांची भांडी कशी होती. देन द ग्रेट बाथ म्हणजे त्यांचं ते स्नानगृह, आपण बाथरूम ज्याला म्हणतो, तर ते कशा पद्धतीने होती. लाईफ इन द हरप्पन सिव्हिलायझेशन म्हणजेच तिथलं लोकजीवन जे होतं ते कसं होतं. ट्रेड म्हणजे व्यापार पाहणार आहोत. आणि रिझन फॉर डिक्लाइन म्हणजे या हडप्पा संस्कृती ऱ्हास जाण्याची जी कारणं आहेत, ठीक आहे, ती आपण पाहणार आहोत. ओके, ऱ्हास जाणे म्हणजे संपुष्टात येणे. ओके, सो लेट्स स्टार्ट द चॅप्टर. ट्राय धिस, शो द साइट्स ऑफ हरप्पन सिव्हिलायझेशन ऑन ॲन आउटलाईन मॅप ऑफ इंडिया. आता आपल्याला इथे भारताच्या नकाशात खाली हडप्पा संस्कृतीच्या ठिकाणांची नावे जी आहेत ती लिहायची आहेत. ठीक आहे, तर त्याआधी आपण आपलं फर्स्ट इंट्रोडक्शन कंप्लीट करूया. हरप्पन सिव्हिलायझेशन. आर्किओलॉजिकली एक्सकॅव्हेशन फर्स्ट बिगिन इन 1921 CE at Harappa in the Punjab on the banks of the river रावी. ओके, म्हणजेच रावी नदीच्या काठी हडप्पा संस्कृती जी आहे ती उदयाला आली. ठीक आहे, हे कुठे पंजाबमध्ये आहे. ओके, रावी नदी पंजाबमध्ये आहे. किती झालं हे 1921 मध्ये झालं. ठीक आहे, दॅट इज हाव दिस सिव्हिलायझेशन केम टू बी नोन ॲज हरप्पन सिव्हिलायझेशन आणि म्हणूनच याला हडप्पा संस्कृती असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, कारण त्या ठिकाणाचं नाव हडप्पा आहे. रावी नदीच्या काठी जे ठिकाण आहे त्याचं नाव हडप्पा आहे. ओके, देन इट इज ऑल्सो नोन ॲज इंडस सिव्हिलायझेशन. याला सिंधू संस्कृती, सिंधू नदी जी आहे आपली तिला आपण इंग्लिशमध्ये इंडस नदी असं म्हणतो. सो ह्याला सिंधू संस्कृती असं सुद्धा नाव पडलेलं आहे, इंडस सिव्हिलायझेशन. देन एक्सकॅव्हेशन्स were also carried out at Mohenjo-daro, a place about 650 kilometers to the south of Harappa in the Indus Valley. There was a striking resemblance between the remains of structures and artifacts found at the two places. Similar remains have been found at Dholavira, then Lothal, then Kalibangan and दायमाबाद एक्सेट्रा. ओके, आता हडप्पेच्या दक्षिणेला म्हणजे हडप्पा जे ठिकाण आहे त्याच्या दक्षिणेला साधारण 650 किलोमीटर्स एवढ्या अंतरावर, 650 किलोमीटर एवढ्या अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहेंजोदडो येथे उत्खनन झाले. ठीक आहे, याचे उत्खनन झाले तिथे. आणि हडप्पा आणि मोहेंजोदडो या दोन्ही स्थळांच्या उत्खननातून वस्तू आणि वास्तू म्हणजेच काय तर स्ट्रक्चर्स म्हणजे मूर्त्या आहेत किंवा इमारती आहेत. ठीक आहे, त्या वास्तू यांचे जे अवशेष सापडले, त्यांचं जे काही अवशेष होते ते सापडले, त्याच्यात साम्य जे आहे ते बहुतांश दिसून आले. ओके, सिमिलॅरिटी त्यात दिसून आल्या. कशामध्ये? मोहेंजोदडो आणि हडप्पा संस्कृतीमध्ये. ओके, त्याच्यानंतर हे कुठे फाउंड झालं तर धोलाविरा, लोथल, कालीबंगन, दायमाबाद. ओके, या ठिकाणी जेव्हा उत्खनन म्हणजेच काय तर खणण्याची जी प्रक्रिया असते, जमीन खणण्याची, त्यावेळेस त्यांना जे अवशेष सापडले ते सिमिलर होते हडप्पा संस्कृतीचे आणि मोहेंजोदडोचे. ओके,
देन आता खाली आपल्याला इथे हडप्पा संस्कृती जी आहे त्याचं आपल्याला त्यांनी मॅपमध्ये हडप्पा संस्कृतीच्या ठिकाणांची नावे लिहायला सांगितलेत. ठीक आहे, तर ती आपण इथे मॅपमध्ये लिहायची आहेत. ओके, खाली बघा तुम्हाला इथे दिसतंय कालीबंगन. देन कालीबंगन इथे तुम्हाला दिसेल. एक्झॅक्ट इंडियाचा जो एन आहे त्याच्या वरच्या बाजूला. ओके, त्याच्यावर एक्झॅक्ट तुम्हाला दिसेल कालीबंगन हे जे नाव आहे ते आहे. देन मोहनजोदडो, अगेन पाकिस्तानच्या खाली बघा मोहनजोदडो आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे नावं जी आहेत हडप्पा संस्कृतीची ती तुम्हाला लिहायची आहेत मॅपमध्ये पाहून. ओके, देन मूव टू दी नेक्स्ट. आता बघा त्यानंतर त्यांनी काय सांगितलं. Generally, the same characteristics are seen in all the places of Harappan civilization. This include town planning, roads, construction of houses, drainage system, seals, pots and toys and burial customs. म्हणजे हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये जी आहेत ती साधारण सारखीच आढळतात. त्यांच्यामध्ये नगर रचना, रस्ते, घर बांधणे झालं किंवा बाथरूम आहे तर ते त्याचं बांधकाम, मुद्रा आहेत त्यांच्या, मुद्रा म्हणजेच नाणी. ओके, देन भांडी आहेत, खेळणी आहेत. ठीक आहे, किंवा त्यांची ब्युरियल कस्टम्स म्हणजे त्यांचं मृतदेह जे आहे, माणूस मेल्यानंतर जे मृतदेह आहे ते पुरण्याची पद्धत, यात सुद्धा सिमिलॅरिटीज ज्या आहेत त्या आढळून आल्या. देन कॅन यू टेल डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ हाऊसेस इन युअर लोकॅलिटी. आता तुमच्या परिसरात किंवा गावात घरांची रचना जी आहे ती कशी आहे ते सांगायचं आहे. अँड डू दे हॅव फ्लॅट रूफ्स ऑर टाईल स्लोपिंग रूफ. त्यांना फ्लॅट रूफ आहे म्हणजे त्यांची घरं कौलारू आहेत की उतरत्या छपराची अशी घरं आहेत. ठीक आहे, की धाब्याची आहेत, अशा प्रकारची आहेत का ते त्यांनी विचारले. देन नेक्स्ट टर्म हाऊसिंग अँड टाउन प्लॅनिंग. ओके, म्हणजे घरे आणि नगर रचना. The houses and other structures in Harappan civilization were mainly built with baked bricks. In some places, unbaked bricks and stones were also used for construction. The house had rooms built around a central courtyard. The houses had wells, bathrooms, and toilets. There was an excellent drainage system in which baked earthen conduit were used, and the streets had covered drains built with bricks. This shows great concern regarding public health. हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे आणि इतर बांधकामे जी होती ती मेनली जे बेक ब्रिक म्हणजे ब्रिक्स म्हणजे विटा. ठीक आहे, कच्च्या ज्या भाजक्या विटा होत्या त्यांची होती. ठीक आहे, तर काही ठिकाणी कच्च्या ज्या विटा असतात आणि दगड यांचा सुद्धा वापर बांधकामासाठी केला जात होता. चौक आणि त्याभोवती खोल्या अशा प्रकारची घरांची रचना त्यांची असायची, म्हणजे मधोमध चौक आणि आजूबाजूला सगळी घरं अशा पद्धतीने. ओके, घराच्या आवारात म्हणजे घराच्या परिसरात विहीर, स्नानगृह, शौचालय असत. ठीक आहे, सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था जी आहे ती त्यावेळेस केलेली असत आणि त्यासाठी मातीच्या भाजक्या पन्हाळींचा उपयोग जो आहे तो केला जात होता. ओके, रस्त्यावरील गटारे विटांनी बांधून काढलेली असतात किंवा ती झाकलेली असत आणि यावरून एकंदरीत असं कळून येतं की त्यावेळेसुद्धा पब्लिक हेल्थ म्हणजेच लोकांच्या आरोग्याबद्दलही जागरूकता जी आहे ती लोकांमध्ये होती. ओके, then next the streets were broad and laid out in a grid pattern. Houses were built in the rectangular blocks created by them. म्हणजेच रस्ते जे आहेत ते रुंद असून ते कसे होते, काटकोनात छेदातील अशा पद्धतीने ते बांधलेले असायचे. ठीक आहे, काटकोन तुम्हाला माहिती असेल आणि त्यामुळे काटकोन म्हणजेच 90 अंशी. ओके, आणि त्यामुळे तयार होणाऱ्या चौकोनी मोकळ्या जागेत घरे जी आहेत ती बांधलेली जात आणि नगरांचे किती भाग पडत होते बघा इथे दिलंय. द टाउन्स वर डिवायडेड इंटू 2 or more sections and each section had separate
फोर्टिफिकेशन म्हणजे नगरांचे 2 किंवा अधिक विभाग केलेले असत आणि प्रत्येक विभागाला स्वतंत्र असं तटीबंध केलेली असत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथे वर त्यांनी काय दिले, कॅन यू टेल व्हॉट प्रॉब्लेम्स रिगार्डिंग हेल्थ अँड हायजीन विल अराइज इफ द ड्रेन्स आर नॉट कवर्ड. सांडपाणी वाहून नेणारे जर गटारे ही झाकलेली नसतील तर मग आरोग्याच्या कोणकोणत्या समस्या निर्माण होणार आहेत ते आपल्याला सांगायचं. ओके. द नेक्स्ट ट्राय दिस करून पाहायला सांगितलं आहे. कट अ पोटॅटो इंटू हाफ. एक बटाटा घ्या, तो मधोमध कापायचा. Carve out some letters or figures on the cut surface using a nail. Dip the surface into ink or color and then press it on a piece of paper. Observe what happens. आपल्याला बटाटा जो आहे तो मधोमध कापायला सांगितला आहे. त्याच्यानंतर त्याचा जो कापलेला भाग आहे त्याच्यावर काही अक्षरं किंवा काही आकृत्या ज्या आहेत त्या तुम्हाला टोकदार वस्तूच्या सहाय्याने कोरायच्या आहेत. खिळा घ्या किंवा ठीक आहे, त्याने त्या कोरायच्या आहेत आणि आकृती कोरलेला जो भाग आहे तो आपल्याला शाईमध्ये इंकमध्ये डिप करून किंवा एखाद्या रंगात डिप करून बुडवून रंगीत भाग जो आहे तो कोऱ्या कागदावर आपल्याला उमटवायचा आहे. ठीक आहे, जसं आपण ठसा उमटवतो त्याप्रमाणे काय होतं त्याचं निरीक्षण करायचं आहे. ओके. सो ही कृती करून बघा. देन मूव टू द नेक्स्ट टर्म, सील्स अँड पॉट्स. मुद्रा आणि भांडी. ओके. The seals of the Harappan civilization were mainly square shape and made from a stone called steatite. Okay. म्हणजेच हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्रधानाने चौरस आकार, चौकोनी आकाराच्या स्ट्रिएटाईट नावाच्या दगडापासून बनवल्या जात होत्या. ठीक आहे. त्या काळाच्या ज्या सील्स होत्या त्या कशा होत्या, चौकोनी होत्या आणि ते स्टिएटाईट नावाच्या दगडापासून बनवल्या जात होत्या. अँड दिस सील्स बेअर पिक्चर्स ऑफ ॲनिमल्स. त्याच्यावर प्राण्यांची चित्र जी आहेत, प्राण्यांच्या आकृती ज्या आहेत त्या बनवल्या जात होत्या. दे इन्क्लूड पिक्चर ऑफ रिअल ॲनिमल्स लाईक बुल, बफेलोज, ऑक्सन, एलिफंट्स, रायनोज, then tigers, etc. and also of imaginary ones like the unicorn. Human figures are also seen. These seals were used as stamp. आणि प्राण्यांच्या ज्या आकृत्या तयार करायच्या तर ते कोणकोणते होते, तर बैल, म्हैस, हत्ती होता, गेंडा होता, देन वाघ यांसारखे खरेखुरे प्राणी आणि एकशृंगासारखे सुद्धा प्राणी जे आहेत ते पाहायला मिळत होत्या. आणि इतर प्राण्यांच्या आकृत्याप्रमाणेच माणसाची सुद्धा आकृती जी आहे ती त्या मुद्रांवर आढळत होती. आणि हा मुद्रा या मुद्रा म्हणजे हा जो मुद्रा होता तो ठसा उमटवण्यासाठी ते लोक वापरत होते. ओके. देन इथन पॉट्स ऑफ व्हेरियस टाइप्स अँड शेप्स हॅव बीन फाउंड ॲट द एक्सक्वेशन. म्हणजे इथन पॉट, मातीची सुद्धा भांडी त्यावेळेस त्यांना तिथे आढळून आली होती. आता खाली आपल्याला इमेजमध्ये बघा सील्स दाखवलेत, कशा प्रकारचे सील्स त्यांचे असतात ते त्यावेळेस होते. The next do this. Interview a person skilled in making earthen pots to learn how they are made. What types of clay is used? Where do we get the clay? And how much time is needed to make one pot? मातीची भांडी तयार करणारा एखादा जो कारागीर असेल तर त्याची मुलाखत घ्या. ठीक आहे. मातीची भांडी कोण तयार करतं? कुंभार. राईट. सो त्याची मुलाखत घ्या आणि ती माती ही कोणत्या प्रकारची वापरतात किंवा माती ही कुठून आणतात किंवा एक भांडं तयार होण्यासाठी साधारण किती वेळ लागतो याची माहिती घ्या. ओके. ओके. हां. इथन पॉट्स of various types and shapes have been found at the excavation sites of Harappan civilization. There are red terracotta pots with patterns and designs in black color. The patterns include fish scales, interlocking circles, people leaves, etc.
हडप्पा संस्कृतीच्या स्थळांना उत्खननातून विविध प्रकारची म्हणजे खणण्याच्या ती जी प्रक्रिया होती त्यातून विविध प्रकारची आणि आकाराची भांडी मिळाली आहेत आणि त्यामध्ये लाल रंगाच्या पृष्ठभागावर म्हणजे सपाट जो पृष्ठभाग असतो वरचा आणि त्यावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली जी भांडी आहेत ती सुद्धा त्यावेळेस सापडली आणि नक्षीच्या नमुन्यांचे माशांचे खवले ओके किंवा एकमेकात गुंतलेली वर्तुळे जी आहेत किंवा पिंपळाचं पान यासारख्या सुद्धा आकृत्या ज्या आहेत त्यावर आढळल्या होत्या. Then the Harappan people buried their dead. They used to bury earthen pots with the body. हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीला दफन करताना म्हणजे त्याला मातीत गाडल्यानंतर त्या व्यक्तीच्या त्या शवाबरोबर म्हणजे त्या मृतदेहाबरोबर मातीची भांडी जी आहेत ती सुद्धा त्यावेळेस पुरत असत. ओके ओके आता इथे आपल्याला इथनवेअर्स जे आहेत ते दाखवलेत. तुम्ही पाहू शकता मातीची भांडी कशा प्रकारे होती. ओके देन ऑब्झर्व. विजिट अ स्विमिंग टँक in your locality. Observe how the water in the tank is changed. Compare a modern swimming tank to the Harappan bath. तुमच्या परिसरातील पोहण्याच्या तलावाला भेट द्या. तलावातील पाणी बदलण्याची व नव्याने तो तलावात पाणी सोडण्याची पद्धत जी आहे ती जाणून घ्या. त्याचं निरीक्षण करा आणि सध्याचा पोहण्याचा तलाव आणि हडप्पाकालीन संस्कृतीत जो स्नानगृह होतं त्याची आपल्याला कंपॅरिझन जे आहे ते त्यांनी करायला सांगितले. ओके तुलना करायला सांगितले. देन मूव टू द नेक्स्ट. द ग्रेट बाथ म्हणजे त्यांचं भलं मोठं असं स्नानगृह. ओके अ स्पेशियस बाथ हॅज बीन डिस्कवर्ड ॲट मोहनजोदारो. The tank in the Great Bath was nearly 2.5 meters deep. It was 12 meters long and 7 meters wide. It was lined with baked bricks to prevent seepage of water. There were steps leading down to the tank, and there was also a provision for draining, cleaning, and refilling the tank from time to time. आता त्यावेळेस मोहनजोदडो येथे एक मोठं असं स्नानगृह सापडलं आहे आणि त्या मोठ्या स्नानगृहातील स्नानकुंड जे आहे ते जवळजवळ 2.5 मीटर इतकं खोल होतं आणि त्याची जी लांबी आहे ती 12 मीटर आणि रुंदी जी आहे ती 7 मीटर होती. कुंडातील पाणी जे आहे ते झिरपून जाऊ नये म्हणून ते आतून पक्क्या विटांनी बांधलेलं होतं. जे भाजलेल्या विटा होत्या त्यांनी ते बांधलेलं होतं आणि त्यात उतरण्याची व्यवस्था जी आहे ती सुद्धा त्यावेळेस केली होती. तसेच त्यातील पाणी जे आहे ते टाईम टू टाईम चेंज करणं म्हणजे वेळोवेळी ते बदलणं ती सुद्धा सोय त्यावेळेस होती. ओके इथे आपण पाहू शकता द ग्रेट बाथ ॲट मोहनजोदारो. त्याचं इमेज जे आहे ते तुम्हाला बुकमध्ये अवेलेबल आहे. देन कॅन यू टेल नेम द फ्रूट्स अँड क्रॉप्स ग्रोन इन युअर एरिया. तुमच्या परिसरात किंवा गावात होणाऱ्या पिकांची फळांची नावे लिहा. व्हॉट क्लोथिंग डू द पीपल इन युअर एरिया यूज. तुमच्या परिसरातील गावातील लोक कोणत्या प्रकारचे कपडे वापरतात ते सांगायचे. देन राईट द नेम्स ऑफ द ऑर्नामेंट यू नो. तुम्हाला कोणत्या दागिन्यांची नावे माहिती आहेत ते तुम्हाला सांगायचे. ओके ओके मूव टू द नेक्स्ट टर्म. लाईफ इन द हरप्पन सिव्हिलायझेशन म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या लोकांचं लोकजीवन कसं होतं. द हरप्पन पीपल प्रॅक्टिस ॲग्रिकल्चर. द एक्सकॅव्हेशन ॲट कालिबगन प्रोव्हाइड्स एव्हिडन्स ऑफ अ प्लफ फील्ड. द पीपल देअर grew different crops, mainly wheat and barley. In Rajasthan, barley was grown on a large scale, while in Gujarat, it was ragi. Peas, sesame, and lentils, that is masoor, okay, were also cultivated. The Harappan people were also familiar with cotton. आता हडप्पा संस्कृतीची जी लोक होती ती शेती करत होती. कालिबंगन येथे नांगरलेल्या शेताचा जो पुरावा आहे तो सापडला होता आणि तेथील लोक विविध पिके जी आहेत ती घेत होती. त्यांमध्ये गहू होतं, बार्ली होतं, बार्ली म्हणजे सातू. राजस्थानमध्ये सुद्धा सातूचं पीक हे जे आहे ते घेतलं जात होतं. तर गुजरातमध्ये नाचणीचं पीक जे आहे ते मोठ्या प्रमाणात घेतलं जात होतं.
त्यांच्या व्यतिरिक्त वटाणा झाला, तीळ झालं, मसूर झाली, ही अशी पिके सुद्धा त्यावेळेस घेतली जात होती. आणि हरप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस जो आहे तो सुद्धा त्यावेळेस माहीत होता. देन नेक्स्ट, the statues, the pictures on the seals, and the remains of cloth found in the excavation indicate that the Harappan people used to weave cloth. The dress of both men and women consisted of knee-length cloth and an upper garment. म्हणजे उत्खननात मिळालेले पुतळे, जे मुद्रा होते त्यांवरील चित्र आणि कपडे जे होते त्याचे अवशेष जे होते ते सापडले होते. तर त्या पुराव्यांवरून असं कळतं की स्त्री आणि पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंतचे वस्त्र आणि उपरणे यांचा समावेश होता. देन नेक्स्ट बघा, इथे ऑर्नामेंट्स आपल्याला दाखवलेत, दागिने दाखवलेत. ठीक आहे. Many types of ornaments have been found in excavation. They are made of gold, copper, precious stones, as also shells, cowries, seeds, etc. Men and women both use multi-strand necklace, rings, armlets, and waistbands. Women wore bangles right up to their upper arm. म्हणजेच विविध प्रकारचे जे दागिने होते ते त्यावेळेस उत्खनन करताना सापडले होते. आणि ते दागिने म्हणजे सोन्याचे होते, तांब्याचे होते किंवा रत्ने होते, शिंपळे, कवड्या किंवा बिया इत्यादींचे होते. तर अनेक पदरी माळ तुम्हाला इथे ऑर्नामेंट्समध्ये इमेजमध्ये दिसतंय. ठीक आहे. पदरी माळा होत्या, अंगठ्या होत्या, त्यान बाजूबंद होते, कंबरपट्टा होता, असे अनेक स्त्री पुरुष अलंकार सुद्धा त्यावेळेस त्यांना तिथे सापडले होते. आणि स्त्रिया ज्या आहेत त्या दंडापर्यंत बांगड्या त्यावेळेस घालत होत्या. ओके. Then a statue found at a Harappan site presents an excellent specimen of their art. It shows the man's facial features very clearly. A cloak with the beautiful trefoil pattern is draped across his shoulder. म्हणजे हडप्पाकालीन कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे तिथे सापडलेला एक विशिष्ट असा पुतळा. ओके. त्याच्या चेहऱ्याच्या प्रत्येक तपशील जो आहे तो अत्यंत स्पष्टपणे दिसत होता. आणि एवढंच नाही तर त्याच्या खांद्यावरून घेतलेली शाल आणि त्या शालीवरील जे त्रितलाचं आपण म्हणतो ना नक्षीकाम, ते सुद्धा सुंदररित्याने दाखवलेलं होतं. ओके. इथे आपल्याला इमेजमध्ये दिसतंय स्पेसिमेन ऑफ अ हरप्पन आर्ट, म्हणजे जे हडप्पाकालीन कलेचा जो नमुना आहे तो इथे आपल्याला इमेजमध्ये दिसतोय. देन नेक्स्ट, ट्राय दिस. ओके. विजिट अ ग्रोसरी शॉप नियर बाय. फ्रॉम वेअर डज द शॉपकीपर बाय द आयटम्स इन हिज शॉप, लिस्ट द आयटम्स. तुमच्या जवळच्या किराणा मालाच्या दुकानाला भेट द्या आणि दुकानदार दुकानासाठी किंवा सामान जे आहे ते कुठून आणतो, दुकानात जे विकायला ठेवतो ते याची माहिती घ्या आणि त्या वस्तूंची यादी तयार करा. ओके. देन मूव टू द नेक्स्ट टर्म, दॅट इज ट्रेड, म्हणजेच व्यापार. The Harappan people carried on trade within India as well as with countries outside. The Indus Valley was known for its high quality cotton, and this cotton was exported to other regions like West Asia, Southern Europe, and Egypt. हडप्पा संस्कृतीचे लोक भारतात त्याचप्रमाणे भारताबाहेरील देशात सुद्धा ते व्यापार करत असत. आणि सिंधू नदी म्हणजेच इंडस नदी तिच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचं कापूस जे आहे ते त्यावेळेस होतच. तो पश्चिम आशिया आणि दक्षिण युरोप आणि इजिप्त या प्रदेशांना सुद्धा तो निर्यात होत होता. ओके. निर्यात म्हणजेच त्यांना पाठवला जात होता, एक्सपोर्ट होत होता. देन कॉटन क्लोथ टू वॉज एक्सपोर्टेड. कॉटन क्लोथ म्हणजे सुती कापड सुद्धा एक्सपोर्ट केलं जात होतं. द ट्रेडर्स ऑफ द हरप्पन सिव्हिलायझेशन प्रोव्हाइडेड मुस्लिन क्लोथ टू इजिप्त. सिल्वर, झिंक, देन जेमस्टोन्स, रुबीज, देवदार वूड वर सम ऑफ द आयटम्स दॅट वर इम्पोर्टेड फ्रॉम काश्मीर, साऊथ इंडिया, इराण, अफगाणिस्तान अँड बलुचिस्तान. ओके. म्हणजेच काश्मीर किंवा दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान येथून चांदी, जस्त किंवा जे प्रिशियस असे खडे होते, मानके, देवदार लाकूड या वस्तू ज्या आहेत त्या तिथून आयात केल्या जात होत्या, म्हणजेच आणल्या जात होत्या.
देन ट्रेड वॉज कॅरिड ऑन बोथ बाय लँड रूट्स अँड सी रूट. दोन्ही वेने व्यापार जो आहे तो चालू होता, म्हणजेच सागरी मार्गाने सुद्धा आणि बाय रोडवे सुद्धा तो चालू होता. ओके. Some of the excavated seals bear pictures of ships. A huge dockyard has been discovered at Lothal. The trade of the Harappan civilization was carried on along the coastline of the Arabian Sea. म्हणजेच उत्खननाच्या वेळी ज्या मुद्रा सापडल्या होत्या त्या मुद्रांवर जहाजांची सुद्धा काही चित्रे जी आहेत ती कोरली होती. लोथल येथे मोठ्या आकाराची गोदी जी आहे ती त्यावेळेस सापडली होती आणि हडप्पा संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत होता. अरेबियन सी म्हणजेच अरबी समुद्र. नेक्स्ट, रिझन्स फॉर डिक्लाइन ऑफ द हरप्पन सिव्हिलायझेशन. म्हणजे हडप्पा संस्कृती संपुष्टात येण्याची कारणं काय होती, ती ऱ्हास येण्याची कारणं काय होती. बघा इथे आधी इमेजमध्ये आपल्याला अन आर्टिस्ट व्हिज्युअलायझेशन ऑफ द डॉकयार्ड ॲट लोथल, म्हणजे लोथल येथील जी गोदी होती त्याचं चित्र जे आहे ते अवशेषांच्या आधारे आपल्याला इथे इमेजमध्ये काढून दाखवलं आहे. ओके ओके. रिझन्स फॉर डिक्लाइन ऑफ द हरप्पन सिव्हिलायझेशन्स. फ्रिक्वेंट फ्लड्स, invention by foreign tribes, decline in trade were some of the reasons for the decline of the Harappan civilization. Some regions became arid due to weakening of monsoon, drying up of river basins, earthquakes, change in sea level, etc. People migrated to other places, leading to the decline of cities. ठीक है. द हरप्पन सिव्हिलायझेशन वॉज अ प्रॉस्परस अँड फ्लरिशिंग अर्बन सिव्हिलायझेशन. इट लेड द फाउंडेशन ऑफ द इंडियन सिव्हिलायझेशन. म्हणजेच महापूर जे सतत पुन्हा पुन्हा येणारे असतात, तर महापूर याचं एक कारण होतं. बाहेरून आलेले जी टोळी होती त्यांचं आक्रमण, ठीक आहे, व्यापारामध्ये होणारी घट यांसारख्या गोष्टीसुद्धा हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हास होण्याची कारणे होती. त्याचसोबत पाऊस कमी होणे, नद्यांची पात्रे कोरडी पडणे, भूकंप येणे, समुद्राची पातळी जी आहे ती बदलणे आणि यांसारखे अनेक कारणं जी होती ती अशी संस्कृती ऱ्हास होण्याची कारणं होती. आणि अशाच कारणांमुळे लोकांनी मोठ्या प्रमाणात मायग्रेट करू लागले, म्हणजे स्थलांतर त्यांनी केलं आणि हडप्पा संस्कृतीमधील त्या शहरांचा ऱ्हास जो आहे तो त्यावेळेस झाला. हडप्पा संस्कृती ही भरभराटीला आलेली संपन्न अशी नागर संस्कृती होती आणि तिने भारतीय संस्कृतीचा पाया जो आहे, इट लेड द फाउंडेशन ऑफ द इंडियन सिव्हिलायझेशन. भारतीय संस्कृतीचा पाया जो आहे तो हडप्पा संस्कृतीने घातला. ओके. आपला चॅप्टर जो आहे तो इथेच कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल आणि ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.